आपली युनिक रेसिपी वांग्याचे पकोडे चवीला अप्रतिम लागतात. लहान मोठे सगळ्यांना आवडणार. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण जेवणासोबत खाण्यासाठी तोंडी लावून म्हणून मी बनवणार आहे वांग्याचा पकोडा. वांग्याचा पकोडा बनवण्यासाठी इकडे मी बघा या पद्धतीची लांबडी वांगी असतात ती 2 वांगी मी घेतलेली आहेत. इकडे लागणार आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे. इकडे मी 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलं आहे. थोडंसं तिखट आहे, हिंग आहे, हळद, चवीपुरतं मीठ आहे आणि आपल्याला या स्टिक लागणार आहेत, टूथपिक आहेत आणि आपल्याला वांगं कट करण्यासाठी या 2 अशा स्टिक लागणार आहेत. तर आता मी बनवायला सुरुवात करते. हे बघा या पद्धतीनं मी वांगं कट करून घेतलं आहे. आता आपण याचे बरोबर मध्ये असे 2 काप करून घेणार आहोत. अगदी मधोमध 2 काप करून घ्यायचे. या पद्धतीने मी 2 काप करून घेतलेले आहेत. हे बघा वांग्याचे असे मी 4 काप केलेले आहेत. आता इकडे मी दोन्ही बाजूला 2 स्टिक ठेवलेले आहेत आणि मध्ये वांगं पालतं ठेवलेलं आहे. काळी बाजू आपल्याला वर घ्यायची आहे आणि आता बघा या पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. पूर्ण वांगा आपण या पद्धतीने कट करून घेणार आहोत. थोड्या थोड्या अंतरावरती आपण चिरा देणार आहोत आणि खालीपर्यंत वांग कट होऊ नये म्हणून आपण या स्टिकचा वापर केलेला आहे. हे बघा या पद्धतीने मी वांग कट करून घेतलेलं आहे. तर आपण आता सगळी वांगी अशीच कट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने आपण वांग कट करून घेतलंय. तर प्रत्येक वांग्याच्या मध्ये हे बघा थोडं थोडंसं आपण आलं लसूण पेस्ट लावून घेऊया. 4ही वांग्याच्या मध्ये लावून घ्यायचे आहे. थोडी थोडी आलं लसूण पेस्ट लावूया. पाहू शकता या पद्धतीने मी इकडे आलं आणि लसूण पेस्ट वांग्याला लावून घेतलेली आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट लावून झालेली आहे. आपण तिखट, मीठ, हळद हे सगळं याच पद्धतीने लावून घेणार आहोत. जे सुरुवातीला मी लावून घेतलं ना सेम त्याच पद्धतीने आपण हे सगळं वांग्याला लावून घेऊया. हे पहा, हे बघा एक वांग मी घेतलेलं आहे. आपण त्याला मॅरिनेट केलेलं आहे ते वांग घेतलं आहे आणि त्याला आपण हे बघा असं दुमडून घेऊन असा गोल करूया आणि एक टूथपिक खोचून घेऊया, आतपर्यंत घेऊया आणि इकडे हे बघा या पद्धतीने आपण टूथपिक लावून घेतलेले आहे. असा गोल तयार करायचा आहे. इकडे मी 2 गोल हे बघा असे करून घेतलेले आहेत या पद्धतीनं आणि 2 गोल मी या पद्धतीनं करून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. इकडे हे बघा तांदूळाच्या पिठाची मी स्लरी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे वांग्याचं बनवलेलं आपण ते असं याच्यामध्ये सोडूया आणि पूर्णपणे डीप करून घेणार आहोत. आणि इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलही गरम झालंय. आता आपण एक एक डीप करून हे वांग्याचे काप सोडून घेऊया. वांग्याचे पकोडे दोन्ही बाजूने आपण खरपूस शेकवून घेणार आहोत. हे बघा आता दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत शेकून तयार झालेला आहे. काढून घेऊया. पाहू शकता किती छान दिसतंय आणि एकदम कुरकुरीत आणि चविष्ट मेनू आहे. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. आपण सगळं याच पद्धतीने बनवून घेऊया.